हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 14 जून वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। जून महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 3 शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगावरती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होतं। पंचांगानुसार या कृष्ण पिंगट संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ शनिवार दुपारी 3:46 होणार आहे आणि याची समाप्ती ही रविवारी 15 जूनला दुपारी 3:51 होणार आहे। म्हणून उदय तिथीनुसार ही संकष्ट चतुर्थी 14 जूनला म्हणजेच शनिवारी आपल्याला साजरी करायची आहे। तर या दिवशी उपवास केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, तसेच आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात। या दिवशी श्री गणेशाला दुर्वा, सिंदूर, मोदक आणि फळं अर्पण केल्यास आपल्या अपेक्षित फळ हे प्राप्त होत असते। तर या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं, त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। तर शनिवारी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्व कामना या पूर्ण होतील, त्यासोबतच तुम्हाला सर्व कामात यश मिळेल आणि तुमच्या प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा या लगेचच पूर्ण होतील। नशिबाची साथ मिळेल, आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होऊन सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल। तर असा हा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या कधीही करू शकता। अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय कधीही करता येईल। तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही रात्रीच्याच वेळी करा, जेव्हा आपण रात्री चंद्राची पूजा करत असतो। या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो तेव्हा दिवसभर हे व्रत करून रात्रीच्या वेळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं, तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतं। जर आपण या दिवशी चंद्राची पूजा न करताच हे व्रत सोडून दिलं तर या व्रताचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होत नाही। आता या दिवशी जी कृष्ण पिंगल चतुर्थी आलेली आहे तर तिचा चंद्रोदयाची जी वेळ असणार आहे तर ती आहे रात्री 9:58। तर तुम्ही हा उपाय रात्री 8-9:30 वाजता केला तरीही चालेल, किंवा तुम्ही अगदी त्यावेळी तुम्हाला नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता। तर पहा, या दिवशी अतिशय असे 3 शुभयोग तयार होत आहेत। या दिवशी ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे 3 शुभयोग असणार आहेत आणि या शुभयोगावरती आपण जर काही प्रभावी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं। गणपतीला सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं, ते स्वतः सर्व देवांचे पालन करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतरच ते शुभ कार्य सुरू केलं जातं, जेणेकरून त्या कार्यात कुठल्याही अडचणी येणार नाहीत। कारण गणपतीला अडथळे दूर करणारे आणि अडचणींवर मात करणारे देवता मानलं जातं। धार्मिक ग्रंथानुसार गणपतीची कृपा झाल्यास व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे आणि संकट दूर होतात। गणपतीला समृद्धी, धन, ऐश्वर्याचा देवता मानलं जातं। जर आपल्यावरती आपल्या घरामध्ये श्री गणेशाचा आशीर्वाद असेल तर श्री गणेशाची जर कृपा असेल तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ही कायम टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील, काही अडथळे असतील, आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील, कोणत्याही कामांमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, घरामध्ये दुःख संकट अडचणी असतील, घरातील गरिबी ही संपत नसेल आणि तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तुमच्या कोणत्याही इच्छा प्रयत्न करूनही पूर्ण होत नसतील, नशिबाची
नशिबाची तुम्हाला साथ मिळत नसेल किंवा तुमच्या कष्टाला साथ मिळत नसेल तर तुम्ही हा एक सुपारीचा उपाय अवश्य करा। हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या श्री गणेशाच्या कृपेने पूर्ण होतील। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सुपारीला श्री गणेशाचं प्रतीक मानलं जातं आणि श्री गणेशाला सुपारी ही अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारीचा वापर जो आहे तर तो करत असतोच। तर पहा, सुपारीला श्री गणेशासोबतच ब्रह्मदेव, यमदेव आणि इंद्रदेव तसेच वरुणदेव यासारख्या देवतांचं सुद्धा प्रतीक मानलं जातं। जर आपण सुपारीच्या संबंधित काही उपाय जर केले तर आपल्या घरात सुख समृद्धी येत असते। तसेच काही उद्योग व्यवसाय असतील तर त्यामध्ये येणाऱ्या अडचणी या सुद्धा दूर होतात आणि उद्योग व्यवसाय हा चांगला चालू लागतो। तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। शक्य असेल तर तुम्ही या दिवशी व्रत करायचं आहे। व्रत करून हा उपाय जर आपण केला तर श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्या उपायाचं निश्चितच फळ हे प्राप्त होतं। काही कारणाने तुम्हाला जर व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त हा उपाय केला तरीही चालेल। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही कच्च्या दुधाने सुद्धा केला तरीही चालेल। फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय जर तुम्ही सायंकाळी करणार असाल तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे। सुपारी घेताना चांगली घ्यायची आहे, कुठे किडलेली किंवा खराब झालेली अशी सुपारी घेऊ नका। सुपारीचे दोन प्रकार असतात, एक छोटी सुपारी जी आपण पूजेमध्ये वापरत असतो आणि एक मोठी सुपारी ती आपण खाण्यासाठी वापरत असतो। उपाय करण्यासाठी आपल्याला जी छोट्या आकाराची सुपारी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर एक विड्याचं पान लागणार आहे, ज्याला खाऊची पानं असं सुद्धा म्हटलं जातं। तर चांगलं पाहून आपल्याला पान घ्यायचं आहे, कुठेही फाटलेलं तुटलेलं असं पान घ्यायचं नाहीये। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ताम्हण घ्यायचं आहे, ताम्हणामध्ये ही सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। सुपारीवरती अभिषेक करून झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जे विड्याचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पानावरती कुंकवाने स्वस्तिक काढून तुम्हाला घ्यायचं आहे। थोडंसं कुंकू घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि त्याचा गंध किंवा पेस्ट तयार करून तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या करंगडी जवळचं जे बोट असतं अनामिका, तर या बोटाने तुम्हाला स्वस्तिक हे काढायचं आहे। स्वस्तिकामधले 4 डॉट्स आणि साईडच्या 2 लाईन्स या आवर्जून द्यायच्या आहेत। स्वस्तिक हे चांगलं काढायचं आहे, उलटं काढायचं नाहीये। त्यानंतर हे विड्याचं पान आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे। ठेवताना डायरेक्ट तसेच ठेवू नका, खाली एखादं लाल रंगाचं वस्त्र टाका किंवा तुम्ही एखादी प्लेट ठेवली तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला ते खाऊचं पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी तुम्हाला त्या स्वस्तिकावरती ठेवायची आहे। त्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये 11 पांढऱ्या तिळाचे दाणे घ्यायचे आहेत। 11 तिळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे। आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तिथे देवघरासमोर बसूनच तुम्हाला 108 वेळेला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला या सुपारीवरती अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। आरती करून झाल्यानंतर जेव्हा चंद्रोदय होणार आहे, चंद्रोदयाची वेळ असणार आहे शनिवारी रात्री 9:58 तर चंद्र निघाल्यानंतर आपल्याला एक तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला 11 पांढरे तीळ आणि 11 काळे तीळ आणि एक छोटासा गुळाचा खडा टाकून ते जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे जल चंद्राला अर्पण करणार आहे तर तेव्हा ओम सोम सोमाय नमः हा चंद्रदेवाचा मंत्र जो आहे तर तो म्हणत आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून चंद्रदेवाला आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत। असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती मनोभावे चंद्राची पूजा करतो त्या व्यक्तीवरती श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण करतात। तसेच सुपारीची पूजा करून झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे। आता ही सुपारी जी आहे तर ती संपूर्ण रात्रभर तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही ती सुपारी लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये तशीच ठेवायची आहे किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये तुम्ही ही सुपारी ठेवू शकता किंवा तुमच्या घरामधल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही सुपारी ठेवली तरीही चालेल। ही सुपारी अभिमंत्रित झालेली असते, त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि ही सुपारी आपल्याकडे असल्यामुळे आपल्या आयुष्यात कुठल्याही अडचणी, संकट, दुःख जे आहेत तर ते येणार नाही। तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील। आपल्याला नशिबाची साथ मिळेल। तर अशा पद्धतीने हा सुपारीचा उपाय तुम्ही उद्या
शनिवारी चतुर्थीला नक्की करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।